लक्ष दे बघा. काय माहिती का, आतापर्यंत जेवढे आपले लेक्चर झाले, ठीक आहे, जेवढे पण आपले क्लास झाले, जर हे क्लास जर तुम्ही व्यवस्थित केले असेल तर जे आज मी 10 प्रश्न घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 10 सेकंद वेळ लागायला पाहिजे. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 10 सेकंद तरी वेळ लागेल, जास्तीत जास्त किंवा 20 सेकंद लागेल. आणि हे जे सगळे प्रश्न आज 10 प्रश्न निवडलेले हे सगळे 2019च्या म्हणजे जीओके पेपर 2021 मध्ये झाला होता त्या पोलीस भरतीला विचारलेले 10चे 10 प्रश्न. ठीक आहे, ते प्रश्न आज आपण घेणार आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे, कारण आपल्याला लगेच कळतंय 25, 75 आणि 100 यांचा लसावी किती. बरोबर, आता लसावी सांगितलं म्हणजे याच्यामध्ये 25 आणि 75 उत्तर कधीच असणार नाही, 25 आणि 75 नाही नसणार आहे. मग हे दोन ऑप्शन तर सहज कटले. ठीक आहे, पुढे राहिले 600 आणि 300. बघा सगळ्यात लहान 600 संख्या 300. मग मी 25 ने चेक करेन 300 ला भाग जातो का, जातो. 75 ने चेक करेन 300 ला भाग जातो का, जातो. आणि त्यानंतर 100 ने चेक करेन 300 ला भाग जातो का. ठीक आहे, बघा या दोन संख्यांचा भाग जातो, या संख्यांनंतर चेक करून घ्यायचं, कारण आपण लगेच कळतंय 100 त्रिक 300 होतं आणि 25 ने जर 300 ला भाग दिला तर भाग जातो. ठीक आहे, आपल्याला लगेच कळतं. मग बघा जर समजा नाही कळलं तरी मी आपण कसं करतो, 25 न काय करतो, अवयव पाडतो. ठीक आहे, बघा सरळ सरळ 25, 75, 100 आपल्याला कळतंय 25 न भाग जातोय. आपण 2 वेळेस 5 ने भाग दिल्यापेक्षा डायरेक्ट 25 ने भाग देऊ. मग 25 एक 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100. ठीक आहे, आता इथं उत्तर आलं 25. आता हा जो 25 आहे इथं कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही, मग हा 25 काय माझा मसावी आला, पण आपल्याला लसावी काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग बघा 25 चौक 100. बघा 25 चौक 100, 100 त्रिक 300 म्हणजे माझं उत्तर काय आलं, 300 आलं. ठीक आहे, हा प्रश्न फक्त 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह झाला आपला, जे की आतापर्यंत आपण लेक्चर केलेलं आहे त्याच्यावरून सर. या प्रश्नात जर तुम्हाला 10 ते 15 सेकंदाच्या वर जर टाइम लागला, 10 ते 15 सेकंद जास्तीत जास्त, तर तुम्ही परत पहिल्यापासून व्हिडिओ वगैरे सगळं कोणसाठी कम्प्लीट करायचे. जर इतका टाइम लागत असेल त्याचा अर्थ तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला नाही. काय करायचंय, याचे अवयव पाडायचे, आपल्याला काहीच माहित नाही. ठीक आहे, बघा 48, 60, 72 अवयव पाडणं सोपे नाही, आपल्या अवघड नाही आता आपल्यासाठी. ठीक आहे, सरळ सरळ 2 न भाग जातो, 2 न भाग दिला किती येईल, 2 4 24 येईल. 48 4 दे 60 4 दे 30, 72 4 दे किती येईल, 36. ठीक आहे, परत करते 2 न भाग जातो, 2 न भाग देईन किती येईल, 12 किती येईल, 15 किती येईल, 18. ठीक आहे, 15 ठीक. बघा मग आता 12 आहे, 15 आहे, 18 आहे, फक्त 18 2 न भाग जातो, 12 2 न भाग जातो. पण आपल्याला कॉमन संख्या निवडायची का, कारण इथे आपल्याला मसाई काढायचा आहे. मग बघा 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, 3 न भाग जातो, 3 न भाग देईल. बघा 3 चौक 12, 3 5 15, 3 सगळं 18. ठीक आहे, आता बघतो 4 आणि 6 दोनच संख्याला 2 न भाग जातो. जर मला लसाई काढायची असती मी दिला असता, पण मला लसाई काढायची म्हणजे याचं मला काही आवश्यकता आहेच नाही, मला फक्त या तीनच संख्येची आवश्यकता. मग बघा 3 दुने 6, 6 दुने 12, म्हणून माझा 2 नंबरचा ऑप्शन काय बरोबर आहे. ठीक आहे, इतका टाइम लागायलाच नाही पाहिजे होता. आता बरोबर समजलं, काय अडचण कोणला. चला पुढचा प्रश्न. काय लक्ष व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगतोय 1 मिनिट लक्ष द्या. बघा जर 36 42 आणि मला काढायचंय मसाई, जर लसाई काढायचं असतं मी अवयव पाडले असते, पण 36 42 आहे मला काय करायचंय, मसाई काढायचंय. तर मग काय करायचं माहितीये का, आता सरळ सरळ करते 36 42 आहे, खाली एक एक अंक संख्या आहे, 2 अंकीने काही नाही. जर 2 अंकी असेल कदाचित मी अवयव पाडले असते, पण 2 अंकी संख्या नाही, मला काढायचं मसावी. म्हणजे मसावी काढायचं म्हणजे या ज्या संख्या दिल्या 100% या संख्येपैकी कोणत्याही संख्येने या संख्येला भाग जाणार असणार आहे. ठीक आहे, मग मला बघा 7 दिलेले, मग 7च्या वेळेत कुठे 36 नाही, 7च्या वेळेत 36 नाही म्हणजे 7 कटले ऑलरेडी. 7च्या वेळेत कुठे 36 नाही, कटले. 8च्या वेळेमध्ये बी नाहीये आणि 42 सुद्धा नाही, म्हणजे 8 हे ऑप्शन सुद्धा कटलं. आवश्यकता नाही मला पुढे अवयव पाडायची. राहिले 3. आता बघा 3 ह्या संख्येला पण भाग जातो, ह्या संख्येला पण भाग जातो. ठीक आहे, बघा ह्या 3 ह्या संख्येला पण जातो, ह्या संख्येला पण जातो. पण आपल्याला अशी मोठी संख्या हवी असते की जिनं दोन्ही संख्येला भाग देईल. मग आपण 6 चेक करायचे जर असं ऑप्शन मध्ये असेल तर, आणि जर इथे दुसरा अंक असता आणि आपल्याला कळलं असतं तर लगेच आपलं उत्तर आलं होतं. पण आता 6 आपल्याला 2 न 3 न भाग गेला पाहिजे, या संख्येला 2 न 3 जातो, ह्या संख्येला 2 न 3 जातो, म्हणजे माझा ऑप्शन काय आहे 6 आहे. ठीक आहे, म्हणजे 4 नंबरचे बरोबर. पण समजा नाही समजलं, मग सरळ सरळ आपल्याला माहिती काय करायचं, अवयव पाडायचे. सॉरी बघा 2 न भाग दिला किती येईल, 18. 2 न भाग दिला किती येईल, 21. आता 2 न भाग जात नाही, 3 न भाग दे. बघा 3 सगळं 18, 3 7 21. कॉमन कोणत्या संख्येने भाग जात नाही, मग 3 दुने 6, म्हणून ऑप्शन माझं 4 नंबरचा ऑप्शन काय आहे बरोबर आहे. ठीक आहे, समजलं 4 नंबरचं ऑप्शन कसं आलं. आवश्यकताच नाही, जर मला कळतंय का ऑप्शन नुसार मी काढू शकतो तर मी कशाला अवयव पाडत बसू, माझा टाइम वाचणं माझं काम आहे ना. जर एखादा प्रश्न पुढचा अवघड असेल आणि त्याच्यात जर मला वेळ लागत असेल तर इथे जर माझा टाइम वाचला तर तो जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये माझा काय होईल, टाइम तो वापरला जाईल व्यवस्थित. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. हा सोलापूरमध्ये विचारलेला प्रश्न होता. बरोबर बघा लक्ष द्या, हा प्रश्न जालन्यामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, काय 120 300 105 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. बरोबर, आपल्याला मसावी काढायचं म्हणजे अशी संख्या निवडायची मोठ्यात मोठी
कितीने 3 भाग गेला पाहिजे. बघा याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या किती आहे 15 आहे. आणि आता इथे ऑप्शन दिलेलं आहे काय यापैकी नाही, म्हणजे 15 पेक्षा पुढची संख्या सुद्धा असू शकते. जर इथे मला ऑप्शन मध्ये एखादा अंक असता तर मी काय केलं असतं कसोट्या वगैरे लावून सरी सहज सहज काढू शकलो असतो. ठीक आहे, म्हणजे समजा माझं ओळखा नाही 15 हा मसा आहे का नाहीये आणि ठिकाणी संख्या दिली मी काय करेन मला माहिती 15 आहे म्हणजे 3 भाग गेला पाहिजे 5 भाग गेला पाहिजे. 5 ने जातो इथे जातो म्हणजे 3 चेक करीन 2 1 3 3 5 1 6 म्हणजे 3 पण जातो म्हणजे ह्या संख्याला 15 न भाग जातो आणि हे काय माझं उत्तर असू शकतं जर सगळ्यात मोठा अंक असेल तर. ठीक आहे, म्हणजे इथे जर समजा 10 आहे इथे 5 आहे 10 आहे 15 इथे 20 आहे तर मी अगोदर 20 न चेक करीन चेक करीन का कारण ते मोठा अंक आहे. त्याने जर भाग नाही गेला तर मग 15 चेक करीन, जर येणं पण नाही गेला तर मग 10 चेक करीन आणि जर येणं पण नाही गेलं तर मग 5 तर माझं उत्तरच असणार आहे. ठीक आहे, पण समजा आपल्याला हे नाही समजलं याच्यात काही अडचण आली तर आपण सरळ सरळ काय करायचं अवयव पाडायचे 105 120 आणि 300. बघा 5 शेवटी 0 0 म्हणजे 5 न भाग जातो. बघा आता इथे जर शेवटी 0 असता या 5 च्या जागी जर 0 असता मी डायरेक्ट 10 भाग दिला असता, मला आवश्यकताच नव्हती काही करायची. ठीक आहे, डायरेक्ट 10 भाग दिला असता. पण इथे शेवटी 0 नाही इथे 5 आहे म्हणजे मला 5 न भाग द्यावा लागेल. बघा 5 न भाग द्यायला 5 2 10 5 5 1 5 इथे किती 5 2 10. ठीक आहे 5 चौक 20 इथे किती 5 6 30 आणि काय 60 बरोबर. 21 24 60 21 24 60. बघा 2 1 3 4 2 6 6 0 म्हणजे 3 न भाग जातो. बघा 3 न भाग दिला 3 7 21 3 8 24 त्यानंतर किती 3 2 6 म्हणजे किती आले 20. बघा 7 न 8 ला पण भाग जात नाही 7 न 20 ला पण भाग जात नाही. 7 न का चेक केलं 7 ही मूळ संख्या आहे 7 ही मूळ संख्या आहे. जर 7 न डायरेक्ट भाग गेला असता तर मी दिला असता. ठीक आहे, मग 3 पाहिजे 15 मग 15 काय आलं माझं उत्तर आलं जे की अगोदर पण आलं होतं. ठीक आहे, फक्त इथं यापैकी नाही पाहिजे होतं. जर कदाचित इथे यापैकी नाहीच्या जागी जर संख्या असती तर मी तेव्हाच काढलं असतं उत्तर. पण सांगता येत नाही 15च्या पुढची 30 पण संख्या असू शकते 75 असू शकते काही पण असू शकते आपल्याला माहित नाही नक्की काय येतं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे यापैकी नाही हे इथे ऑप्शन मध्ये दिलं होतं म्हणून मला काय करावं लागलं चेक करावं लागलं. समजलं काय अडचण कोणाला. चला पुढचा प्रश्न. सगळ्यांचं उत्तर आलं 144. ठीक आहे, बघा आता जर तुम्हाला सरळ सरळ संख्या दिली अशी संख्या दिली की सहज तिचे अवयव आपण पाडू शकतो. बघा इथे 16 आहे आणि 18 आहे. बघा जर कदाचित तिच्या जागी जर एखादी मूळ संख्या असती तर माझा मसावी 1 आला असता. ठीक आहे, आणि त्यांचा गुणाकार हा माझा लसावी आला असता. पण बघा इथे एक 16 1 18 आहे दोन्ही संख्याला 2 न भाग जातो किंवा दोन्ही संख्या या सम संख्या आहे. जर दोन्ही संख्या सम संख्या आहे तर आपण अवयव पाडतो. ठीक आहे, पण बघा आपल्याला अवयव पाडायचे नाही आपल्याला जर प्रश्न जर सोडवायचे तर काय करायचं बघा 16 ला 18 2 न भाग जातो माहिती आहे मला. ठीक आहे, मग मी काय करीन 2 न भाग देईन 2 बाजूला लिहून घेईन. ठीक आहे, बघा 2 न भाग दिला 18 2 न भाग दिला किती उरल 8 2 4 दे 4 दे 16 4 दे 18 4 किती होत्या 9 आणि ह्या ज्या तिन्ही संख्या यांचा काय करेल गुणाकार या तिघांचा गुणाकार. बघा 16 18 जवळजवळच्या संख्या आहे मला माहिती या दोन संख्याला फक्त 2 नच भाग जातो का मी जर 2 न भाग दिला तर 8 द्या 2 न भाग दिला तर 9 द्या. ठीक आहे, दोघांमध्ये फक्त 1 चा फरक आहे म्हणजे एक संख्या 8 चा फरक आहे. ठीक आहे, बघा मग मी काय केलं 2 न भाग दिला 8 आले आणि 2 न भाग दिला 9 आले. ठीक आहे, आणि ते दोन ऑलरेडी लिहून घेतले. बघा 8 दुने 16 आणि 16 गुणिला 9 9 सखी 54 4 4 5 9 1 9 10 4 14 उत्तर किती आलं 144. ठीक आहे, बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं दोन संख्येचा गुणाकार 1960 आहे. ठीक आहे, आणि त्यांचा मसावी जर 7 आहे तर त्यांचा लसावी किती. बघा आपल्याला असं प्रश्न दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आपल्याला काय माहितीये आपल्याला एक फॉर्म्युला माहिती काय बघा दोन संख्येचा गुणाकार हा बरोबर असतो कशाच्या लसावी गुणिला मसावीच्या. ठीक आहे, आपल्याला दोन संख्येचा गुणाकार दिलाय काय दोन संख्येचा गुणाकार 1960 आहे बरोबर 1960 आहे बरोबर. लसावी किती दिलाय नाही माहिती लसावी जसं तसं गुणिला मसावी आपल्याला दिलाय काय 7 आहे बरोबर. हे 7 इकडे गुणिला आहे मग इकडे जाऊन काय होईल भागेला. मग बघा 1960 भागेला 7 बरोबर काय होईल लसावी होईल बरोबर. मग मी जर 7 न भाग दिला तर काय येईल 7 दुने 14. ठीक आहे, किती उरले 5. ठीक आहे, 7 8 56 आणि 0 जशाच्या तसा मग उत्तर किती आलं 280 आलं. ठीक आहे, बघा माझं उत्तर आलं 280. पण जर तुमची जर चांगली प्रॅक्टिस होईल असेल आणि तुम्हाला सरळ सरळ कळतंय की दोन संख्याचा गुणाकार 1960 आहे आणि त्यांचा मसावी हा आहे जर मसावी असो किंवा लसावी असो सरळ सरळ त्या मसावीने आणि लसावीने ह्या संख्येला डायरेक्ट भाग द्यायचा. या संख्येला काय करायचं 7 डायरेक्ट भाग द्यायचा. मग जर डायरेक्ट भाग देता येत असं 1960 ला डायरेक्ट 7 भाग दिला असतं तरी उत्तर काय आलं असतं 280 आलं असतं ना. आपल्याला हे सगळं करायची आवश्यकता असते का नाही. पण जर नाही समजलं तर आपल्याला माहिती की आपण असं करू शकतो किंवा असं काढू शकतो. ठीक आहे, समजलं. असं समजू की हा या प्रश्नामध्ये तुम्हाला काहीच माहित नाही. ठीक आहे, शॉर्टकट कसं काढायचं काय करायचं काहीच माहित नाही बरोबर. मग आपण काय करू आपल्याला काय सांगितलं दोन संख्येचा मसावी व लसावी 90 आहे. ठीक आहे, मसावी दिलाय लसावी दिलाय त्यानंतर काय सांगितलं जर त्यापैकी एक संख्या 45 तर दुसरी संख्या कोणती असं आपल्याला सांगितलं. बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय बघा पहिली संख्या गुणेला
दुसरी संख्या बरोबर हा असतो मसावी गुणेला लसावी. मसावी आणि लसावीचं काय असतं गुन्हेगाराचं बरोबर असतं बघा. पहिली संख्या आपल्याला पहिली संख्या माहिती का नाही हा माहिती आहे पहिली संख्या किती आहे 45. मग पहिल्या संख्येचं काय केलं मी 45 ठेवलं बरोबर. पुढे काय सांगितलं दुसरी संख्या माहिती का नाही. मग दुसरी संख्येच्या जागी तुम्ही दुसरी संख्या लिहा किंवा त्याला आपण एक समजू. मग मी काय लिहिलं एक्स लिहिलं बरोबर. आता पुढे बघा मसावी सांगितलं मसावी काय आहे 15. मग मी काय करीन 15 घेईन गुन्हेला लसावी काय आहे 90 बरोबर. बघा तुम्ही याचा गुणाकार करून नंतर याला भाग देऊ शकता पण काय करायचं माहिती का सहजासहजी गुणाकार नाही करायचा. जर इकडे गुणाकार दिलेला आहे आणि इकडे भागाकार आहे तर याचा गुणाकार नाही करायचा. का नाही करायचा माहिती का आपल्याला काय करतं ही संख्या इकडे काटायला सोपी जाते बघा. मग हे 15 90 तशीच्या तशी राहिली बघा. आता हे इकडे गुन्हेला आहे इकडे गुणला म्हणजे इकडे काय होईल भागेला होईल. मग याच्या खाली काय येईल हे 45 जशीच्या तशी बघा. 15 ने 45 ला भाग जातो का हा जातो बघा. 15 1 15 15 त्रिक 45 हा एक जास्त राहिला हा 3 आले ठीक आहे. बघा या 3 ने 90 ला भाग दिला 3 त्रिक 9 आणि 0 जशीच्या तसे उत्तर किती आलं 30. मग 30 काय आलं माझं जी पहिली संख्या आहे ते काय आलं म्हणजे जी पहिली संख्या ती काय आली 30 आली ठीक आहे समजलं बघा. पण आता याला शॉर्टकट कसं करू शकतो शॉर्टकट कसं करू शकतो बघा. मला माहिती 15 गुणिला 90 15 गुणिला 90 या बरोबर असतो या दोन्ही संख्याच्या. मग या 45 ने काय करायचं या 15 ला किंवा 90 ला भाग द्यायचा. 45 ने काय करायचं म्हणजे पहिली संख्या असो किंवा दुसरी संख्या असो तिने काय करायचं मसावी लसावीला भाग द्यायचा प्रयत्न करायचा ठीक आहे. मसावी लसावीला भाग द्यायचा प्रयत्न करत बघा. या 45 ने 90 ला भाग देतो 45 45 45 दुने 90 मसावी गुणिला लसावी असतो मसावी लसावी 15 दुने 30. माझं उत्तर काय आलं 4 नंबरचं उत्तर आलं. समजलं. मी काय केलं पहिली संख्या किंवा दुसरी संख्या कोणती पण असो तिने सरळ सरळ जर लसावी दिलाय लसावीला डायरेक्ट भाग देऊन द्यायचा ठीक आहे. जर लसावीला भाग नाही केला तर मसावीला द्यायचा प्रयत्न करायचा. जर नाही केला तर दोघांचा गुणाकार घ्यायचा आणि त्याला काय करायचं पहिल्या संख्येत किंवा दुसऱ्या संख्येत काय करायचं भाग द्यायचा. समजलं. जर संख्येचा गुणाकार 1440 आहे जर मसावी 12 असेल तर लसावी किती बघा. आपल्याला सरळ सरळ मसावी दिले आणि दोन संख्येचा गुणाकार दिलाय आपल्याला काय करणार 1440 ला 12 ने भाग द्यायचा आहे ठीक आहे. पण जर नाहीच कळलं तर मग आपण आज समजू बघा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या ठीक आहे. दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी बघा. आता आपल्याला दिले आता प्रश्नामध्ये आपल्याला पहिली संख्याने दिली तर दुसरी संख्याने दिली दोन्ही पण संख्येने दिल्या. पण काय सांगितलं दोन्ही संख्येचा गुणाकार दिलाय म्हणजे ही संख्या या संख्येचा गुणाकार आपल्याला ऑलरेडी करून दिलाय. मग तो किती आहे 1440 आहे बरोबर. मसावी किती आहे 12 गुणिला लसावी बरोबर. 12 इकडे गुणला इकडे काय होईल भागेला मग 1440 भागेला 12 बरोबर काय लसावी बघा. 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 म्हणजे भाग द्यायची आवश्यकता नाही. 12 1 12 12 गुणला 12 किती होईल 144 होईल. हा शून्य जशाच्या तसा उत्तर इथे आला 120 बघितलं असतं तर दोन संख्येला फक्त 12 आपल्याला काय करायचं डायरेक्ट भाग द्यायचा. जर डायरेक्ट भाग दिला असतं तरी आपलं उत्तर काय होतं आला असतं. आपल्याला सरळ सरळ करायचं 12 ने 144 ला भाग गेला 12 वेळेस गेला आणि शून्य तसं उत्तर किती आलं 120 जे की 2 नंबरला आपलं उत्तर होतं. म्हणजे 10 सेकंदाचा पण प्रश्न आपला नव्हता.